750 किलोमीटरची समुद्रकिनारी पट्टी लाभलेलं महाराष्ट्र पण आतापर्यंत या नैसर्गिक संपत्तीचा पुरेपूर वापर झालाच नाही। मात्र आता राज्य सरकारनं नवं पर्व सुरू केलंय। किनारपट्टीवर तब्बल 6 शिपयार्ड क्लस्टर्स उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवली जाते। पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांपासून सुरू होणाऱ्या या प्रकल्पामुळे हजारो कोटींची गुंतवणूक, लाखो रोजगार आणि महाराष्ट्राला जागतिक समुद्री उद्योगात भक्कम स्थान मिळवून देण्याची संधी निर्माण झाली आहे। आज आपण जाणून घेणार आहोत या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि तिचा स्थानिक जनतेवर होणारा परिणाम। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। महाराष्ट्र राज्याने समुद्री क्षेत्रात नवे पर्व सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे। राज्य सरकारने किनारपट्टीवर 6 शिपयार्ड क्लस्टर स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली असून पहिल्या टप्प्यात पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। या योजनांमुळे येत्या काही वर्षात तब्बल 6,600 कोटींची गुंतवणूक राज्याकडे आकर्षित होणार असून 40,000 अधिक रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होणार आहे। महाराष्ट्राला समुद्री उद्योगात जागतिक पातळीवर महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याची ही संधी मानली जाते। पालघर जिल्ह्यातील नंदगाव येथे तब्बल 2,660 एकर क्षेत्र शिपयार्डसाठी राखीव करण्यात आले। त्यात 2,444 एकर जमीन आणि किनारी भागातील पाणथळ क्षेत्र समाविष्ट आहे। रायगडमधील दिघी बंदर परिसरात सुमारे 2,550 एकर क्षेत्र प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आले, तर सिंधुदुर्गमधील ऐतिहासिक विजयदुर्ग परिसरात जवळपास 13 शेकड्याहून अधिक एकर जमीन या योजनेसाठी देण्यात येणार आहे। या तिन्ही ठिकाणांचा अभ्यास करून पुढील दिशा ठरवण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता अध्ययन, विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करणे आणि पर्यावरणीय तसेच सामाजिक परिणामांचा अंदाज घेणे या सर्व बाबींसाठी तज्ञ सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या उपक्रमाला चालना देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच शिप बिल्डिंग, शिप रिपेअर आणि शिप रिसायकलिंग पॉलिसी 2025 मंजूर केले। या धोरणांतर्गत गुंतवणूकदारांना आणि स्थानिक उद्योगांना आकर्षक प्रोत्साहन मिळणार आहे। प्रकल्पाच्या एकूण खर्चावर 15% भांडवली अनुदान दिले जाणार असून कौशल्य विकासासाठी प्रत्येक प्रकल्पाला 1 कोटी रुपयांपर्यंत मदत मिळेल। संशोधन व विकासासाठी 25 कोटी रुपयांपर्यंत सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल। इतकंच नव्हे तर 30 वर्षांच्या नूतनीकरणीय कमी भाडेपट्ट्यावर जमीन देण्याची सुविधा देखील धोरणांतर्गत आहे। शासकीय मंजुरी आणि परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान करण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे। या योजनांचा सर्वात मोठा फायदा स्थानिक जनतेला होणार आहे। पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि संबंधित पूरक उद्योगांची वाढ होईल। नव्या उद्योगांमुळे युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल, स्थानिक उद्योजकतेला चालना मिळेल, कुशल मनुष्यबळ तयार होईल आणि रोजगाराबरोबरच आर्थिक विकासाची गती वाढेल। गावोगावी प्रशिक्षण केंद्रे उभारल्याने तरुण पिढीला नव्या कौशल्यांचे शिक्षण घेता येईल। या संपूर्ण प्रक्रियेमुळे किनारपट्टी भागातील आर्थिक स्थितीत लक्षणीय बदल होणार आहे। महाराष्ट्राची जवळपास 700 किलोमीटरची समुद्रकिनारी पट्टी ही नैसर्गिक संपत्ती आहे। आतापर्यंत या संसाधनाचा पुरेपूर वापर झाला नाही, परंतु आता शिपयार्ड क्लस्टर्स उभारून जागतिक दर्जाची जहाज बांधणी व समुद्री उद्योग निर्मिती केंद्रे विकसित करण्याचा सरकारचा संकल्प आहे। या क्लस्टर्समुळे महाराष्ट्राला केवळ देशांतर्गत नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपले स्थान मजबूत करता येईल। निर्यात वाढेल, परकीय चलनाची कमाई होईल आणि समुद्री क्षेत्रात राज्याला एक भक्कम ओळख मिळेल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।